मौर्या मी सेंटर हेड आहे मेडिकल हॉस्पिटल पुणे भोसरीचं. आमच्याकडे ट्रान्सप्लांटसाठी आम्ही आज जे झालेले ट्रान्सप्लांट लास्ट मंथ त्यासाठी आम्ही बसलेलो आहे. त्याची स्टोरी आम्ही सांगत होतो तुम्हाला सगळ्यांना कसं आम्ही ट्रान्सप्लांट केलं. आणि फक्त ट्रान्सप्लांट व्हायला म्हणजे ट्रान्सप्लांट फक्त नावासाठी नाही व्हायला पाहिजे. ट्रान्सप्लांटसाठी बेसिक इम्पॉर्टन्स स्टेरिलिटी आहे, हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्ट्रुमेंट आहे. अगर ते नाही आहे तर ट्रान्सप्लांट कुठे पण होऊ शकतो, नाहीतर कुठे पण नर्सिंग होममध्ये पण ट्रान्सप्लांट. पण त्या ट्रान्सप्लांटसाठी प्रॉपर स्टेरिलिटी, त्याच्यात क्युबिकल्स प्रॉपर हे असायला पाहिजे. नाहीतर ट्रान्सप्लांट केल्यानंतर इन्फेक्शन लागलं तर माणूस कसा होणार. तर हे सगळं सुविधा मेडिकल हॉस्पिटल पुणेला आहे आणि आम्ही कंटिन्युअस ट्रान्सप्लांट करतो इकडे. आणि राहिलेली गोष्ट कसं लोकांसाठी एक एक्सप्लेनेशन असायला पाहिजे किती कमीमध्ये आम्ही करू शकतो, त्याचा पण आमचा प्रयास चालू आहे. बिकॉज कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे ट्रान्सप्लांट बघायला गेलं. त्याची लाईफस्टाईल आहे, ते फर्स्ट लाईफस्टाईल सुधारा नाही ट्रान्सप्लांट होणार नाही. तर आणि सेकंड ट्रान्सप्लांटची गरज असेल तर मेडिकल हॉस्पिटल ऑलवेज अवेलेबल आहे. काय पण असेल वी कॅन डू इट. ट्रान्सप्लांटसाठी वयाची काही सीमा आहे का? वयाची काही सीमा तर नसतं ट्रान्सप्लांटसाठी, बट इट ऑलवेज डिपेंडेबल पर्सन. ठीक आहे ना. आता समजून घ्या 80 वर्ष 90 वर्षला ट्रान्सप्लांटची गरज आहे. आय डोंट थिंक सो नो विल गो. ठीक आहे ना. ट्रान्सप्लांट अगर समजून घ्या कोणाला 20 वर्ष 30 वर्ष लागलं. आता जसं सर बोलले नॉन अल्कोहोलिक वाढलेलं आहे डायबिटीसमुळे, लाईफस्टाईलमुळे, फॅटी फूडमुळे. अल्कोहोलिक पार्ट आहेच पण नॉन अल्कोहोलिक पण वाढलेलं आहे. आता त्यासाठी आपलं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह आहे. आणि अरलेलं आहे जितकं ट्रान्सप्लांट लवकर ट्रान्सप्लांट करा तर लवकर होऊ शकतो. की जितकं ट्रान्सप्लांट तुम्ही लेट करणार इतकं माणूस पण खराब होतो आणि आपल्या हातातून जातो. ट्रान्सप्लांट करणं 100% सक्सेसफुल आहे. हो सक्सेसफुल, 100% सक्सेसफुल आहे, 100% सक्सेसफुल. याचं उत्तर मी देऊ शकतो. हो, आमच्याकडचा जो सक्सेस रेट आहे तो वी कॅन से की 1 year सर्वायवल जे म्हणतो आपण, 1 वर्षानंतर जे फॉलोअप आहे ते ऑलमोस्ट 100% सगळ्यांचं आहे. आणि ओव्हरऑल सगळ्या वर्ल्ड वाईडमध्ये जे बघितलं तर इट इज द रेंज इज अराउंड 93 to 94% ऑल ओव्हर. म्हणजे हे 1 year सर्वायवल आपण त्याला म्हणतो. 5 year सर्वायवल रेट आहे तो ऑलमोस्ट 90% आहे. सो लिव्हर ट्रान्सप्लांटचं सक्सेस खूप जास्त झालेलं आहे. आणि आफ्टर दिस करंट सगळे जे टेक्नॉलॉजीज आल्या आहेत, करंट नवीन जे गोळ्या आल्यात, म्हणजे इम्युनोसप्रेशनच्या ज्या गोळ्या आपण नंतर वापरतोय त्यांचे आता साईड इफेक्ट्स वगैरे पण भरपूर कमी आलेत. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता खूप सक्सेसफुल झालेल्या आहेत. म्हणजे जसं अगोदर बायपास होणं हे अगोदर वाटायचं की खूप मोठी सर्जरी आहे, तसं आता हे लिव्हर ट्रान्सप्लांटची पण सर्जरी जी आहे ती बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेली आहे. भारतामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये आता बरेचसे सेंटर्स सगळे त्याच्यामध्ये झालेले आहेत. तर मेडिकल आमचं जवळपास 28 ठिकाणी सेंटर आहे आणि प्रत्येक सेंटरला आमचं ट्रान्सप्लांट चालू आहे तिथे. तर पूर्ण आमच्या मागच्या वर्षभरामध्ये मेडिकल हॉस्पिटलने जवळपास 16 ते 17 ट्रान्सप्लांट केलेले आहेत विथ 100% सक्सेस रेट त्याला आपण दिलेला आहे. मेडिकल हॉस्पिटलमध्ये बाबांचं हार्ट ऑपरेशन झालं, ऑपरेशन झालं, त्याच्याबद्दल तुम्ही थोडीच माहिती द्या. माझ्यासोबत मिस्टर रमेश उत्तरवार यांचं नॉन अल्कोहोलिक रिलेटेड लिव्हर डिसिजेस होता मागच्या 3 वर्षापासून. त्यांचं अँजिओप्लास्टी पण झालेली आहे. त्यांचं ट्रान्सप्लांट मागच्या 25 मेला कॅडावरिक लिव्हर ट्रान्सप्लांट असं झालेलं आहे. पेशंटला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह डे 11ला डिस्चार्ज केलेलं आहे. पेशंट सुखरूपपणे आतापैकी बरा आहे. आता जवळपास 1 महिना झालेला आहे. पेशंट मागच्या जो ऑपरेशनच्या अगोदर होता आणि आता आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप इम्प्रूव्हमेंट आलेले आहे. पेशंटची जी राहण्याची पद्धत आहे, जेवणाची पद्धत आहे, त्याची ॲक्टिव्हिटी आहे, त्यातली एनर्जी आहे, पॉवर सगळं बऱ्यापैकी वाढलेलं आहे. ऑपरेशनला किती वेळ लागला आणि त्याचा पूर्ण खर्च किती आला? ऑपरेशनला मला यावेळेस 10 ते 12 तास लागले आहेत आणि याच्यामध्ये. आणि खर्च जो असतो हा अराउंड 25 lakhsपर्यंत त्याला खर्च आलेला आहे. आणि हा खर्च पूर्णपणे त्यांच्या मुलगा जिथे कंपनीत काम करतो त्या कंपनीने उचललेला आहे. आणि सगळं त्याच्यामुळे ते त्यांनाही जास्त काही खर्च आलेलाच नाहीच आहे असं समजून घेतो. आमचे दर्शक आहेत ना, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार की मेडिकल हॉस्पिटल आता एक सुसज्ज हॉस्पिटल आहे जिथे आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचे किंवा अदर ऑर्गनचे आहेत, किडनी ट्रान्सप्लांट पण म्हणा किंवा अजून हार्ट ट्रान्सप्लांट पण म्हणा, लंग ट्रान्सप्लांट म्हणा, या सगळ्या गोष्टी आता मेडिकल हॉस्पिटलमध्ये सुरुवात झालेली आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये जवळपास मेडिकल हॉस्पिटल आता ग्रो होते. प्रत्येक डिपार्टमेंट दे आर इन्क्रीजिंग नाव.
आणि सगळ्याच डिपार्टमेंट वाईज सगळ्यांची होतेच आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंटच होते आणि वी आर गिव्हिंग मॅक्सिमम 100% रिझल्ट फॉर अवर लिव्हर ट्रान्सप्लांट. अँड बिकॉज ऑफ द ऑल इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि सगळे नर्सिंग स्टाफ, इक्विप्ड इन्स्ट्रुमेंट, इक्विप्ड OTs आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे मेडिकल हॉस्पिटल इज गोइंग टू बी नेक्स्ट एक गुड एक्सलन्स, म्हणजे ट्रान्सप्लांट सेंटरचं एक एक्सलन्स सेंटर म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. लिव्हर खूप दान असतं, लिव्हर हे दान असतं, तरी Yes. पण त्याच्या विक्रीसाठी एवढं खर्च काय येतो? 25-30 लाख रुपये. आता याच्यामधले जे ऑपरेशन जे आहे हे खूप मेजर ऑपरेशन आहे आणि जेव्हा आपण हे लिव्हर काढत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा रक्त द्यावं लागतं आपल्याला पेशंटला, प्रत्येक पेशंटला रक्त द्यावं लागतं. तर हे रक्ताचं आणि नंतर याच्यामध्ये भरपूर सारे टाके वगैरे घ्यायचे असतात, सोल्युशन्स यूज करायचे असतात, कन्झ्युमेबल्सचा जवळपास खर्च असतो ते 10 ते 12 लाखापर्यंत जातो. त्याच्यानंतर प्लस पुढे पेशंटला आपल्याला मेडिकेशन्स द्यावं लागतात. पेशंट जवळपास 14 ते 15 दिवस आपल्या हॉस्पिटलमध्ये असतो. प्रत्येक मेडिकेशनचं बघायला गेलं तर दर दिवसाचं एक 10 ते 20 हजार रुपये खर्च जर पकडला तर 14 असं जवळपास बघितलं की ते पण 3-4 लाखापर्यंत तो खर्च जातो. तो ओव्हरऑल सगळा बघितला तर हा खर्च जो आहे त्याच्यामुळे लाखाच्या घरातच आहे. म्हणजे 15 ते 16 लाख हा पूर्ण कन्झ्युमेबलचा खर्च आहे. बाकीचं सगळं मग हॉस्पिटल मेंटेनन्स आलं, बाकीचे स्टाफ वगैरे आले, डॉक्टरांचा खर्च आला, हे सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं.